नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण जरी चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुमच्यासाठी शाळेचे आत्मवृत्त हा मराठी निबंध घेऊन आलेले. आता सध्या काय चालू झाले तर तुमच्या शाळा, तर तुमच्या शाळेला पण तुमच्याविषयी काय वाटतं, तिच्याविषयी काय वाटतं, तिच्या भावना आज आपण या निबंधाच्या मार्फत जाणून घेणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता ऐका बरं का. तसेच तुम्ही हा निबंध लिहून घेऊ शकता. मित्रांनो, मी कशी आहेत? माझ्याकडे येऊन कित्येक जण ज्ञान घेऊन गेले. लहान ग्याचे मोठे झाले, काही शास्त्रज्ञ झाले तर काही थोर विद्वान झाले. पण मला कुणीच विचारणार नाहीत. पर साध्या शब्दात सांगायचं तर मी शाळा आहे आणि मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. माझे प्राथमिक उद्देश म्हणजे लोक जिथे शिकतील, ज्ञानाचा दिवा लावतील, ती जागा म्हणजे मी आहे. मी मोठी किंवा लहान असू शकते. मी शहरात किंवा गावात असू शकते. पुष्कळ लोक माझी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा माझ्या भिंतीमध्ये सामायिक करतात. जगात माझे बरेच नातेवाईक आहेत, पण मी त्यांच्याशी कधीच भेटली नाही, कारण मी माझ्या जागेवरून जाऊ शकत नाही. परंतु जग आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल मला पुष्कळ माहिती आहे. ही प्राचीन काळापासून अस्तित्व आहे. लोक नेहमीच काही छोट्या छोट्या घरांमध्ये गटात जमले, जेणेकरून ते शिकतील. मग कुणीतरी माझी स्थापना करण्याचा निर्णय घेतला. माझे वडील किंवा आई कोण आहेत हे मला आठवत नाही. माझा जन्म इटलीमधील बोलोग्नामध्ये 1088 मध्ये झाला होता. तरीही मी खूपच मोठी शाळा होते. माझ्याकडे 15 इमारती आणि सुमारे 90,000 विद्यार्थी होते. त्यावेळी माझे बहुतेक विद्यार्थी परदेशी होते. शिक्षक शहरातील विद्वान होते. माझ्या विद्यार्थ्यांना कायदा, रोमन कायदा तंतोतंत असल्याचे अभ्यास करण्याची संधी मिळाली. मी माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांना डॉक्टरांचा दर्जा दिला. मी त्यावेळी खूप प्रसिद्ध होती. माझ्याबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिले. मी लोकांना हवे असलेले ज्ञान आणि स्वतःला आणि त्यांचे राष्ट्र सुधारण्याची संधी दिली. माझ्यामुळे अनेक जण सुशिक्षित झाले. काही जण तर खूप मोठ्या पदावर विराजमान आहेत. मी आजपर्यंत अस्तित्व आहे. मी बऱ्याच युद्धातून बचावले, तरीही मी मजबूत आणि उंच राहण्यास यशस्वी झाली. लोकांनी माझ्यामध्ये गुंतवणूक केली आणि एका शतकापासून दुसऱ्या शतकात मी मोठी आणखीन प्रसिद्ध होत गेली. आज मी फक्त एक शाळा नाही, मी एक विद्यापीठ आहे. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ. आज मी एक आधुनिक शाळा आहे आणि सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीत मी इटलीमध्ये पहिल्या स्थानावर, जगात 77वे स्थान घेत आहे. मी जगातील काही नामांकित लोकांची निर्मिती केली आहे, जसे की उंबर्टो इको आणि एमिलियो तोमासिनी. आज मी जगातील नामांकित शाळांपैकी एक आहे. माझ्या पटांगणात कितीतरी मुले खेळली. मला एक शाळा असल्याचा खूप अभिमान आहे, कारण माझ्यामुळे कित्येक जण आपले जीवन सुखात जगत आहेत. तर अशा प्रकारे शाळेचे आत्मवृत्त हा मराठी निबंध तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लगेचच लाईक व शेअर करा. धन्यवाद.